तर हॅलो श्री स्वामी समर्थ. आज मला स्वामी समर्थ विषयी माहिती सांगणार आहे, तर ऐका. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला मी आज स्वामी समर्थ विषयी माझ्या सोबत जे घडलं ते तुम्हाला सांगणार आहे. तर मन लावून ऐका आणि व्हिडिओ नक्की बघा. तर चला, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा किंवा 101 वेळा किंवा 51 वेळा जसं तुम्हाला जमाल तसं करून घ्यायचं. याने काय होते, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि लक्ष्मी टिकून राहतं. असा उपाय केल्याने 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार किंवा 51 गुरुवार असं केल्याने तुम्हाला अनुभव लगेच दिसते. माझ्यासोबत जे अनुभव घडले ते तुम्हाला मी सांगत आहे. तर हळदीचा लेप करायचा, त्याच्यामध्ये थोडं गाईचं गोमूत्र टाकायचं, त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र टाकून ते आपल्या दरवाजासमोर लावून घ्यायचं. तुळशीची पूजा करायची आणि या मंत्राचा जप करून घ्यायचा. तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये कसा बदल दिसते ते तुम्हाला दिसणार आहे. तर मी हा उपाय केला आहे, तुम्ही नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्रायबर, लाईक, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिखा. बाय बाय. तर हा हळदीचा लेप करून घेतला आहे, असं नॉर्मल लावून घेतलं आहे दरवाजाला. याने लक्ष्मी टिकून धरते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते. तर असा हा हळदीचा लेप करून घेतला आहे. सिंपल रांगोळी काढली, आज गुरुवार आहे, तर असा आपल्याला उपाय करून घ्यायचा आहे. असा तर हा हळदीचा लेप करून घेतला आहे, असं नॉर्मल लावून घेतलं आहे दरवाजाला. याने लक्ष्मी टिकून धरते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते. तर असा हा हळदीचा लेप करून घेतला आहे. सिंपल रांगोळी काढली, आज गुरुवार आहे, तर असा आपल्याला उपाय करून घ्यायचा आहे. असा